बऱ्याचदा आपल्याला हॉटेल स्टाईल काहीतरी घरी खायची इच्छा असते किंवा हॉटेलला जाण्यापेक्षा घरी बनवावं म्हटलं की त्याचा मसाला बनवण्यातच खूप वेळ जातो, खूप तामझाम होतो. त्यामुळे ते बनवलं जात नाही, सरळ बाहेरून मागवलं जातं. मग असं करण्यापेक्षा एकदा मसाला बनवून ठेवून तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही हॉटेल स्टाईल घरीच खाऊ शकता. आज मी इथे हॉटेलसारख्या भाज्या बनवण्यासाठी एक मसाला बनवते, जो मसाला तुम्ही एकदा बनवून ठेवून 15 दिवस वापरू शकता. आणि तो मसाला वापरून अगदी 10 मिनिटाच्या आत तुम्ही कुठलीही हॉटेल स्टाईल ग्रेव्हीची भाजी बनवू शकता. व्हेज असो किंवा नॉनव्हेज दोन्हीसाठी हा मसाला वापरला जातो. त्यासाठी इथे मी अर्धा किलो कांदे आणि अर्धा किलो टोमॅटो दोन्ही घेतलेला आहे. दोन्ही समप्रमाणामध्ये घेतलं आहे. कांदे पहिल्यांदा चांगले सोलून घेतले आणि चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. या दिवसामध्ये कांद्याला बुरशी येते किंवा काळे पडलेले असतात, खराब झालेले असतात, त्यामुळे ते चांगले स्वच्छ करून घ्यायचे. टोमॅटो पण मी चांगले धुवून घेतलेत. टोमॅटो घेत असताना अगदी छान लाल पिकलेले असे टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला. कांदा सोलून मी तो अर्धा करून घेतला आणि आता आपल्याला याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण हे आपल्याला बारीक करायचं आहे नंतर, त्यामुळे जास्ती बारीक चिरत बसायची गरज नाही आहे. आता यासाठी मी जो टोमॅटो वापरला आहे तो हायब्रिड वापरायचा आहे आपल्याला. छोटे जे टोमॅटो असतात ते खूप आंबट असतात, जे देसी टोमॅटो असतात ते वापरायचे नाहीत. हायब्रिडवाले टोमॅटो वापरायचे, कारण त्याला आंबटपणा थोडा कमी असतो. ते जर टोमॅटो देसीवाले तुम्ही वापरलेत तर त्यामध्ये रस खूप असतो, आंबट खूप असतो, त्यामुळे ग्रेव्ही आंबट होऊ शकते. कांदा मोठा मोठा कापून मी तो एका बाउलमध्ये काढून घेतला. टोमॅटो पण सेमच अगदी मोठे मोठे तुकडे करून मी इथे कापून घेते. हे कापलेले टोमॅटो पण या कांद्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा ग्रेव्ही बनवत असताना अगोदर कांदा भाजून घेतला जातो, टोमॅटो भाजून घेतला जातो. असं काही मी करणार नाही आहे, जास्त व्याप करत नाही आहे. पटपट हे सगळं प्रोसेस आपण करायची आहे. इथे मी 15 ते 20 लसूण पाकळ्या, 6 ते 7 हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 2 आल्याचे मोठे तुकडे घेतलेत. आलं मी स्वच्छ धुवून साल काढून मग यामध्ये घातले. मिरची पण धुवून घेतलेली आहे. आपला पोह्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा जिरे घातलेत. 2 मसाला वेलची, 2 साधी वेलची, 6 ते 7 लवंग, अर्धा चमचा मिरे घातलेत आणि दालचिनी देखील यामध्ये घातलेली आहे. हे सगळं मी एकत्रितच घातलंय, आधी काहीच भाजून घेतलेलं नाहीये. कोथिंबीरचे देठ मी यामध्ये घालते. कोथिंबीरच्या देठामध्ये खूप जास्ती चव असते, फ्लेवर असतो, त्यामुळे देठ मी यामध्ये वापरलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला मगज बी आणि काजू घालायचे. 3 मोठे चमचे मगज बी आणि 2 मोठे चमचे काजू मी यामध्ये घालतीये. हॉटेलमध्ये जी ग्रेव्ही बनवली जाते त्यामध्ये मगज बीचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आता हे सगळं मी एकाच बाउलमध्ये काढून घेतलंय. यातलं कुठलंही साहित्य मी अजिबात भाजून घेतलं नाहीये. आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. एका वेळेला तर सगळं बसणार नाही आहे, त्यामुळे 2-3 बॅचमध्ये मी हे बारीक करून घेते. हे बारीक करत असताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, कारण त्यामध्ये जो टोमॅटो आहे त्याला पाणी सुटतं आणि हे अगदी छान असं हे सगळं बारीक होतं. 3-4 बॅचमध्ये मी हे बारीक करून घेतलं आहे. सगळा मसाला अगदी छान सॉफ्ट असं वाटून घेतलं आहे. आता हे एकसारखं मी करून घेते आहे, कारण काही मसाले मागे पुढे असे बारीक झालेले आहेत, त्यामुळे सगळा मसाला एकत्रित मी करून घेते. एका मोठ्या बाउलमध्ये हा सगळा मसाला मी काढून घेतला आहे. सगळा मसाला एकत्रित झाल्यानंतर इथे मी कढई गरम व्हायला ठेवते. आता याचं मेन काम सुरू झालं आहे. कढई घेत असताना आपल्याला थोडीशी हेवी बॉटम म्हणजे जाड बुडाची कढई घ्यायची आहे, म्हणजे मसाला हा करपणार नाही. आता हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. हा मसाला जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी यामध्ये तेलाचा वापर थोडा जास्ती केला जातो. 5 ते 6 मोठे चमचे तेल मी यामध्ये घातलं आहे. हे तेल गरम करत असताना खूप जास्त गरम करायचं नाही, कारण यामध्ये मसाला घातला की तेल अंगावरती उडतं. मसाल्यामध्ये टोमॅटोच्या पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे ते अंगावरती उडतं लगेच. त्यामुळे तेल मीडियम गरम करायचं. यामध्ये 3-4 तमालपत्र घालते मी. आता यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा. एकदम न ओतता थोडा थोडा अशा पद्धतीने चमच्यानी त्यामध्ये घालायचा. गॅस मी कमी केलेला आहे. सगळा मसाला घातल्यानंतर
हे आपल्याला आता परतून घ्यायचं आहे फक्त 2 मिनटासाठी. जास्त वेळ आपण नाही भाजू शकत, कारण यामध्ये टोमॅटो आहे, त्यातलं जे पाणी आहे ते अंगावरती उडतं. त्यामुळे हलकंसं पटकन मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं. यासाठीच आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची किंवा भांडं घ्यायचं आहे. स्टीलचं भांडं वापरायचं आहे, कारण यामध्ये टोमॅटो आहे, त्यामुळे स्टीलमध्ये शक्यतो हे शिजवून घ्या. फक्त जाड बुडाचं असलं पाहिजे. अधूनमधून याचं झाकण काढायचं आणि पटकन हे मिक्स करून घ्यायचं. अंगावरती उडतं, त्यामुळे मी परत परत तेच सांगते, थोडंसं जपून मिक्स करायचं. सगळं छान तळापासून मिक्स केलं की परत झाकण ठेवायचं आणि हे शिजवून घ्यायचं. हे शिजायलाच खूप जास्त वेळ लागतो. जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा हे काम तुम्ही करून ठेवा आणि नंतर मग घाईच्या वेळेस तुम्ही ही पटकन ग्रेव्ही वापरून कुठल्याही भाज्या बनवू शकता. अर्धा तास झालेला आहे. इथे पाहताय तुम्ही, पहिल्यापेक्षा यातलं पाणी कमी झालंय. अगदी छान असा मसाला परतता येतोय, जास्ती अंगावरती उडत देखील नाहीये. हे थोडंसं मी परतून घेतेय आणि परत यावरती झाकण ठेवलंय. आता इथे यामध्ये घालण्यासाठी एक आपण मसाला तयार करतोय. त्यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचे. बऱ्यापैकी तिखटाचं आहे हे. 1 चमचा धणेपूड घातली, 1 चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे यामध्ये. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते सगळे मसाले छान मिक्स होण्यासाठी. यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. सगळं एकसारखं असं छान याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने. एवढं तिखट आत्ता मसाल्यामध्ये घालण्यासाठी पुरेसं आहे. लागलं तर नंतर ग्रेव्ही बनवताना आपण ते घालू शकतो. जवळपास 30 ते 40 मिनिटे मी हा मसाला अगदी लो हीटवरती भाजून घेतलेला आहे. यामध्ये आत्ता जी आपण पेस्ट बनवली मसाल्यांची ती सगळी घालायची आहे. चांगली पुसून सगळी मी यामध्ये घातलेली आहे. आता हे थोडंसं मिक्स करून घेते. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसाले घातल्यानंतर आता 10 मिनिटे हा मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. ग्रेव्ही मिक्स करत असतानाच लक्षात येते अगदी छान स्मूथ अशी याची ग्रेव्ही तयार झाली आहे. परत मी याच्यावरती अजून झाकण ठेवते 10 मिनिटासाठी. जवळपास 1 तास मला हा मसाला शिजवण्यासाठी लागलेला आहे. अगोदर आपण कांदा टोमॅटो भाजून घेतला नसल्यामुळे इथे व्यवस्थित सगळं भाजणं गरजेचं आहे. याला चांगलं तेल सुटेपर्यंत. इथे पाहताय तुम्ही, कडेला छान तेल सुटलंय, म्हणजे हा मसाला अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असा शिजलेला आहे. बऱ्याचदा ग्रेव्ही बनवत असताना आपण अगोदर कांदा टोमॅटो शिजवून घेतो किंवा भाजून घेतो, तो थंड करून बारीक करतो आणि परत एकदा शिजवतो. असं डबल व्याप न करता मी इथे एकदमच सगळं बारीक करून हे भाजून घेतलेलं आहे. माझी बाकीची कामं करत करत मी हा मसाला बनवून घेतला. अधूनमधून फक्त मिक्स करून घेतला. हा मसाला आता पूर्ण मी थंड करून घेतलाय. थंड केल्यानंतर एका छान एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि याला झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून 15 दिवसापर्यंत तुम्ही तो वापरू शकता. किंवा फ्रीझरमध्ये जर तुम्ही असाच डबा ठेवला तर महिन्यापर्यंत सुद्धा टिकतो. हा मसाला वापरून मटर पनीर कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. एक पॅन घेतलाय, त्यामध्ये फक्त 1 चमचा तेल घालायचं. तेल जास्ती घालायचं नाहीये. त्यामध्ये एक आपला साधा 1.5 चमचा मसाला घातला मी. तेलामध्ये थोडासा मिक्स करायचा. आता जास्त भाजायचा नाहीये. थोडासा मिक्स केला की त्यामध्ये पाणी घालायचंय. थंड गरम कोणतंही घालू शकता. मसाला चांगला मिक्स करून घेतला की त्यामध्ये पनीरचे क्यूब्स घालायचे आहेत. फ्रोझन मटार देखील मी इथे वापरलेत. हे शिजलेले असतात त्यामुळे वेळ लागत नाही शिजायला. थोडं मिक्स करून घ्यायचं. 3-4 मिनिटे शिजवून घ्यायचं. चवीनुसार मी मीठ घालते. पनीरसाठी ग्रेव्हीमध्ये मीठ आहे त्यामुळे टेस्ट करून जपून मीठ घाला. थोडीशी कसुरी मेथी घालते. मस्त जबरदस्त आपलं हॉटेल स्टाईल मटर पनीर तयार आहे. हवं तर वरून क्रीम घालू शकता. अशी तुम्ही झटपट भाजी बनवू शकता. एकदा मसाला बनवून ठेवा, 15 दिवस हवी ती हॉटेल स्टाईल भाजी बनवू शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.